मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाची एक अशी योजना ज्यामध्ये फक्त एकदाच पैसे जमा करून तुम्हाला दर महिन्याला फिक्स्ड इन्कम, मंथली इन्कम मिळत राहते. त्यासाठी पात्रता काय आहे आणि कशा प्रकारे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते, सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज, अपडेट्स, त्याचप्रमाणे योजना सर्व तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचते. नमस्कार मित्रांनो, तर एसबीआयच्या ज्या योजनेसंदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ती एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे. योजनेचे नाव आहे एसबीआय एन्युटी डिपॉझिट स्कीम. मित्रांनो, एन्युटी डिपॉझिट स्कीम एक असं प्रोडक्ट आहे ज्यामध्ये फक्त एकदाच पैसे जमा करून तुम्हाला दर महिन्याला फिक्स्ड इन्कम मिळत राहते. या योजनेतही तीच सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, रिटायर्ड कर्मचारी असाल किंवा कार्यरत कर्मचारी असाल अथवा मायनर असाल तरी देखील तुम्हाला या योजनेमध्ये पैसे जमा करून दर महिन्याला फिक्स्ड इन्कम मिळवता येते. तर जाणून घेऊया बेसिक माहिती या योजनेसंदर्भातील. सर्वप्रथम एसबीआय एन्युटी डिपॉझिट स्कीम काय आहे. मित्रांनो, सिंपल भाषेत सांगायचे तर तुम्हाला या स्कीम अंतर्गत एक रकमी म्हणजे एक लमसम अमाउंट, ती कोणतीही असू शकते, ती भरायची आहे, ज्यामुळे तुम्हाला दर महिना एक फिक्स्ड इन्कम, एक फिक्स्ड अर्निंग मिळू शकते. याचे एक सोपे उदाहरण म्हणजे बँकेचे कर्ज. जसं आपण बँकेकडून एक रकमी लमसम रक्कम घेतो कर्जाच्या स्वरूपात आणि ती रक्कम परतफेड करण्यासाठी आपण दर महिन्याला ईएमआय भरतो. या योजनेअंतर्गत या उलट असते. आपण बँकेला एक लमसम अमाउंट देतो आणि ती रक्कम बँक आपल्याला दर महिना ईएमआयच्या स्वरूपात किंवा दर महिना फिक्स्ड इन्कमच्या स्वरूपात आपल्याला परत देत असते. यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जसं बँकेला आपण ईएमआय भरतो, त्या ईएमआय मध्ये लोनची किंवा कर्जाची प्रिन्सिपल अमाउंट आणि इंटरेस्टची अमाउंट इन्क्लुडेड असते. या योजनेअंतर्गत याच्या उलट असते. म्हणजे बँक आपल्याला इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल अमाउंट, जी काही रक्कम आपण योजनेअंतर्गत जमा करतो त्याची प्रिन्सिपल अमाउंट आणि इंटरेस्टची रक्कम आपल्याला दर महिना एकत्र करून देत असते. थोडक्यात योजनेअंतर्गत जी काही रक्कम आपण जमा करतो त्याची परतफेड मंथली इन्कम मध्ये होत असते आणि या मंथली इन्कम मध्ये प्रिन्सिपल अमाउंट आणि इंटरेस्ट अमाउंट इन्क्लुडेड असते. आता योजनेचा व्याजदर किती आहे. मित्रांनो, एसबीआयच्या फिक्स्ड डिपॉझिटवर जो काही व्याजदर दिला जातो तोच व्याजदर एसबीआयच्या एन्युटी डिपॉझिट स्कीमवर तुम्हाला मिळतो. या व्यतिरिक्त कोणत्याही स्कीम मध्ये तुम्ही बघाल तर सामान्य नागरिकांपेक्षा अतिरिक्त व्याजदर हा ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे सिनियर सिटीजनला दिला जातो, जो असतो 0.5%. अगदी त्याचप्रमाणे एसबीआयच्या एन्युटी डिपॉझिट स्कीम मध्ये सुद्धा जर गुंतवणूकदार हा सिनियर सिटीजन असेल, हा ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना 0.5% एक्स्ट्रा व्याजदर दिला जातो. इतकंच नाही, जर गुंतवणूकदार एसबीआयचा स्टाफ मेंबर असेल अथवा गुंतवणूकदार एसबीआय कडून पेन्शन घेत असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत 1% एक्स्ट्रा इंटरेस्ट रेट लागू केला जातो. मित्रांनो, योजनेअंतर्गत दिला जाणारा हा व्याजदर क्वार्टरली बेसिसवर कॅल्क्युलेट केला जातो आणि तो मंथली बेसिसवर कॅल्क्युलेट करून आपल्या खात्यावर ट्रान्सफर केला जातो. आता स्क्रीनवर तुम्ही एसबीआयच्या एन्युटी डिपॉझिट स्कीम मध्ये चालू असणारा व्याजदर बघू शकता, ज्यामध्ये सामान्य नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणारा व्याजदर नमूद केलेला आहे. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पैसे मिळायला कधी सुरुवात होते, तर मित्रांनो, ज्या महिन्यात तुम्ही पैसे जमा करतात त्याच्या पुढच्या महिन्यापासूनच तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही मार्च महिन्यामध्ये तुमचे पैसे जमा केले तर एप्रिल महिन्यापासून तुमचे मंथली इन्कम मिळायला तुम्हाला सुरुवात होते. तर मग किती पैसे जमा केल्यानंतर किती मंथली फिक्स्ड इन्कम मिळू शकते, यासाठी आपण एन्युटी फिक्स्ड डिपॉझिट कॅल्क्युलेटरचा वापर करणार आहोत, जे तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. यामध्ये सर्वप्रथम विचारलेले आहे की तुम्हाला किती रक्कम या योजनेअंतर्गत जमा करायची आहे. आपण इथे उदाहरण म्हणून 20 लाख रुपयांची रक्कम घेणार आहोत. म्हणजे आपल्याला या योजनेअंतर्गत 20 लाख रुपये जमा करायचे आहे असे गृहीत धरू. नंतर आहे पेमेंट फ्रिक्वेन्सी, म्हणजे जे काही पेमेंट तुम्हाला या योजनेतून पाहिजे आहे ते मंथली पाहिजे आहे, दर महिना पाहिजे आहे, क्वार्टरली बेसिसवर पाहिजे आहे, दर 3 महिन्याला पाहिजे आहे, दर 6 महिन्याला म्हणजे हाफ इयरली किंवा दर वर्षी म्हणजे इयरली बेसिसवर पाहिजे आहे. यातून एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. समजा आपल्याला योजनेतून मंथली इन्कम पाहिजे आहे, मंथली पे आउट पाहिजे आहे, तो ऑप्शन या ठिकाणी आपण निवडू. त्याखाली आहे पेमेंट पिरियड, म्हणजे किती कालावधीसाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. तो पिरियड आपण 5 वर्षांचा निवडणार आहोत. पुढे या टेबल प्रमाणे आपल्याला व्याजदर सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो, या टेबल प्रमाणे एन्युटी डिपॉझिट स्कीम मध्ये 3 ते 5 वर्षांसाठी 5.80% व्याजदर सुरू आहे. तो या ठिकाणी आपण भरू. शेवटी इथे विचारलेले आहे कंपाऊंडिंग. जसे मी आधी सांगितले की स्कीम अंतर्गत जो काही व्याजदर दिला जातो तो 3 महिन्याने कॅल्क्युलेट केला जातो आणि मंथली बेसिसवर पे आउट केला जातो. त्यामुळे इथे कंपाऊंडिंग मध्ये क्वार्टरली असे सिलेक्ट करा. मित्रांनो, दाखवली जाणारी ही माहिती एक उदाहरण आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या सुविधेनुसार जी काही माहिती तुम्हाला भरायची तुम्ही ते भरू शकता. आता या ठिकाणी कॅल्क्युलेट हे बटन जर क्लिक केले तर आपल्याला दर महिना मिळू शकणारी अमाउंट स्क्रीनवर दिसेल. म्हणजे 20 लाख रुपये
तुम्ही एसबीआयच्या अॅन्युटी डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवले तर तुम्हाला दर महिना 38,454 रुपये फिक्स्ड इन्कम मिळू शकते. याचाच अर्थ 5 वर्षांसाठी दर महिना 38,454 रुपये जर आपल्याला मिळवायचे असतील तर 20 लाख रुपये या स्कीम अंतर्गत गुंतवणे गरजेचे आहे. तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करायची याची कॅल्क्युलेशन तुम्ही या कॅल्क्युलेटरद्वारे करू शकता. पण या स्कीम मध्ये गुंतवणूक करायची असेल तर पात्रता काय आहे? तर या योजनेअंतर्गत कुठल्याही भारतीय नागरिकाला गुंतवणूक करता येते. तसेच व्यक्ती मायनर असेल म्हणजे अल्पवयीन असेल तरी त्याच्या नावाने सुद्धा गुंतवणूक सुरू करता येते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत सिंगल म्हणजे एकल अकाउंट किंवा संयुक्तपणे म्हणजे जॉईंटली सुद्धा खातं उघडता येतं. म्हणूनच या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. आता यानंतर आहे योजनेसंदर्भातील काही महत्त्वाचे फीचर्स जे गुंतवणूक करण्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. मित्रांनो, एसबीआयच्या अॅन्युटी डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणुकीचा पिरियड किंवा इन्व्हेस्टमेंट पिरियड हा 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष किंवा 10 वर्षांचा सुद्धा असू शकतो. आपल्या सोयीनुसार कुठल्या पिरियडसाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे ते आपल्याला निवडता येते. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत महिना 1,000 रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक सुरू करता येते. परंतु इथे मॅक्सिमम लिमिट म्हणजे मॅक्सिमम गुंतवणुकीचे लिमिट सेट करण्यात आलेले नाही. त्यामुळे यात तुम्ही कितीही रक्कम इन्व्हेस्टमेंट करू शकता. या व्यतिरिक्त या योजनेमधून आपल्याला कर्ज सुद्धा मिळवता येते. थोडक्यात जी काही रक्कम आपण या योजनेअंतर्गत जमा करणार आहोत त्याच्या 75% अमाऊंट आपल्याला कर्ज स्वरूपात मिळू शकते. पण इथे एक क्लॉज आहे, हे कर्ज फक्त काही स्पेशल केसेस मध्येच अलाव केले जातात आणि कर्ज घेतल्याच्या तारखेपासून जी काही मंथली इन्कम असेल ते डायरेक्टली आपल्या लोन अकाउंट मध्ये वळवले जाते. त्यातूनच आपल्या कर्जाची परतफेड होत असते. मित्रांनो, या योजनेअंतर्गत खातं आपण एसबीआयच्या कुठल्याही ब्रांच मध्ये ओपन करू शकतो. तसेच ते कुठल्याही ब्रांच मधून कुठल्याही ब्रांच मध्ये ट्रान्सफर सुद्धा करू शकतो. आता जाणून घेऊ की प्री मॅच्युअरली म्हणजे मुदतपूर्व जर तुम्हाला या योजनेअंतर्गत खातं बंद करायचे असेल तर काय चार्जेस आहे किंवा काय नियम आहेत. मित्रांनो, जी पेनल्टी एसबीआयच्या टर्म डिपॉझिट खात्यावर लावली जाते तीच पेनल्टी एसबीआय अॅन्युटी डिपॉझिटच्या प्री मॅच्युअर क्लोजर अकाउंटवर लावली जाते. परंतु जर योजनेअंतर्गत खातेधारकाचा मुदतपूर्व मृत्यू झाला तर कुठलीही पेनल्टी आकारली न जाता सर्व काही रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते. तर मित्रांनो, तुमच्याकडे इतके कॅपिटल आहे किंवा इतकी रक्कम आहे ती तुम्ही इन्व्हेस्ट करून ती तुम्ही अडकवून दर महिना इन्कम मिळवण्याच्या प्रतीक्षेत असाल तर एसबीआय अॅन्युटी डिपॉझिट स्कीमचा तुम्ही नक्की विचार करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.